हॅलो फ्रेंड्स, अमृता किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत कोथिंबीर वडी। कुरकुरीत आणि खमंग कोथिंबीर वडी ही महाराष्ट्रातील एक लोकप्रिय आणि चविष्ट रेसिपी आहे। ही बनवायला अगदी सोपी आहे आणि कमी साहित्यात तयार होते। कोथिंबीर वडी बनवायसाठी मी इथं एक जुडी कोथिंबीर घेतलेली आहे, निसून घेतली। आता आपण हिला धुवून घेऊ। एका पातेल्यामध्ये आपण ही सगळी कोथिंबीर घालणार आहोत। पाणी टाकून घेऊ। भरपूर पाणी टाकायचं आहे आणि याला स्वच्छ धुवून घेऊ। तुम्ही बघू शकता, मी इथे 2 पाण्यानं स्वच्छ धुवून घेतलेले आहे। चांगली पिळून घेऊ आपण। आता आपण कोथिंबीरला बारीक चिरून घेणार आहोत। जितकी बारीक जमन ना तितकी बारीक चिरून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता, इथं मी खूप बारीक कोथिंबीर चिरून घेतलेली आहे। आता याला आपण साईडला ठेवून देऊ। इथे एक मिक्सरचं भांडं घेऊ। 4 मिरच्या घेतलेल्या आहे मी इथं, हिरव्या मिरच्या। लसूण घेतलेला आहे भरपूर। जिरे टाकून घेऊ आणि याला बारीक मिक्सरमध्ये फिरून घेणार आहोत। कोथिंबीर वडी बनवायसाठी आपल्याला काही साहित्य लागणार आहे, ते आपण बघून घेऊ। 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। अर्ध्या वाटीला कमी तांदूळाचं पीठ घेतलेलं आहे। ज्वारीचं पीठ आहे। तीळ घेतलेले आहे आपण। लसूण, जिरे आणि 4 मिरच्या असं मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे। तेल आहे, थोडं पाणी घेतलेलं आहे। इथं काही मसाले घेतलेले आहे। अर्धा चमचा तिखट, हळद, चवीनुसार मीठ, धने पावडर, ओवा घेतलेला आहे। चला तर आपण कोथिंबीर वडी बनवायसाठी सुरुवात करूया। सगळ्यात आधी आपण बेसन पीठ टाकून घेऊ। तांदूळाचं पीठ टाकून घेऊ। ज्वारीचं पीठ टाकून घेऊ। लसूण, मिरची आणि जिरेची पेस्ट टाकून घेऊ। थोडे तीळ टाकून घेऊ। अर्धे आपण आता टाकणार आहोत, अर्धे नंतर टाकू। तिखट टाकून घेऊ। हळद टाकून घेऊ। धने पावडर टाकून घेऊ। ओवा टाकून घेऊ। चवीनुसार मीठ टाकून घेऊ। तुम्ही बघू शकता इथं किती छान दिसू लागलं। हे सगळं आपण एकजीव करून घेणार आहोत, पाणी न टाकता। असं मिक्स केलं ना आपले मसाले, पीठ सगळं कोथिंबीरला आणि सगळं एकजीव होऊन जातं। आपण इथं तांदूळाचं पीठ, ज्वारीचं पीठ वापरलेलं आहे आपली कोथिंबीर वडी खुसखुशीत होण्यासाठी। 5 मिनिट आपल्याला असं सगळं एकजीव करून घ्यायचं आहे। कोथिंबीरला पाणी सुटतं, त्याच्यामुळे आपल्याला पाणी जास्त टाकायची गरज नाही। थोडं लागणार आहे, ते पण नंतर आपण थोडे पाणी टाकून घेऊ। तुम्ही बघू शकता, इथं मी थोडंच पाणी वापरलं।
आपल्याला चांगलं तिंबून घ्यायचं आहे. किती छान कणिक मळून झालेली आहे आपली. आता याच्यात आपण थोडं तेल टाकून घेऊ. हाताला तेल लावून घ्यायचं आहे आणि असे गोल करून समस्तन करून घ्यायचं आहे. असेच रोल करून घ्यायचे आहे. आता हे साईडला ठेवू. इथे मी एक ताटली घेतलेली आहे. या ताटलीमध्ये आपण थोडे असे तीळ टाकून घेऊ. आणि आपल्याला हे तीळ याला लावून घ्यायचे आहे असे. आता आपण गॅस चालू करून घेऊ. गॅसवर पातेलं ठेवू. पातेल्यात 1 तांबे पाणी घालू. पाण्याला चांगलं गरम होऊ देऊ. मी इथं एक चाळणी घेतलेली आहे. आपण त्याला थोडं तेल लावून घेऊ. दोन्हीमध्ये आपण थोडा गॅप ठेवणार आहोत. शिजल्यावर साईज थोडी मोठी होती याची. तुम्ही बघू शकता इथं आपलं पाणी चांगलं गरम झालेलं आहे. आपण ही चाळणी या पातेल्यावर अशी ठेवणार आहोत आणि त्याच्यावर आपण असं ताट ठेवून देऊ. गॅस आपल्याला मीडियम ठेवायचा आहे. मीडियम गॅसवर आपल्याला 10 ते 15 मिनटं शिजू द्यायचं आहे. आता आपले 15 मिनटं झालेले आहे. आपण कोथिंबीर वडी चेक करून घेऊ. तुम्ही बघू शकता आपली कोथिंबीर वडी शिजलेली आहे. आता आपण गॅस बंद करून टाकू. तुम्ही बघू शकता इथं कलर बी आपला किती छान चेंज झालेला आहे. आता आपण याला थंड करायला बाजूला ठेवू. थंड झालेला आहे. आपण कोथिंबीरच्या वड्या पाडून घेऊ. कोथिंबीरच्या वड्या पाडायसाठी मी इथं प्लेट घेतलेली आहे. अशा आपल्याला वड्या तयार करून घ्यायच्या आहे. तुम्ही बघू शकता इथं ही साईज. अशा वड्या कापून घेऊ आपण सगळ्या. कोथिंबीर वडीच्या खापा तयार करून रेडी आहे. आपण याला आता तळून घेऊ. चला तर सगळ्यात आधी आपण गॅस चालू करून घेऊ. कढई ठेवू. कढईत तेल घालू. तेलाला आपण चांगलं गरम करून घेऊ. आपलं तेल गरम झालेलं आहे. आपण एक एक वडी तेलात तळून घेऊ. आपल्याला चांगलं क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचं आहे. दोन्ही साईडनं चांगलं तळून घ्यायचं आहे. आपल्या कोथिंबीर वड्या तळून रेडी आहे.
आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊ. अशाच आपण सगळ्या वड्या तळून घेऊ. आपली गरम गरम कोथिंबीर वडी तयार आहे. जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह. धन्यवाद.